तर आम्ही चाललेलो गणपतपुळ्याला. बघितलं तर वाजले 7. आता म्हणलो 7 वाजले, आता निघायला पाहिजे. आलो घरातनं बाहेर, चाललो खाली. किल्ले घेतले आणि म्हणलो जाऊया आता खाली. हे आमचं प्रणव साहेब बसलेला आत निवांत बघा. यांचं फोटो काढायला चालू झालं बघा. लगेच नुसतं फोटो पाहिजे. कुठं चाललं की एक फोटो काढ, एक फोटो काढ. बघितलं परत तर वाजले 7:15. तर आता म्हणलो झालाय लय वेळ, आता करूया म्हणतो गाडी स्टार्ट. गाडी स्टार्ट केल्याशिवाय म्हणलो कोण येऊन बसणार नाही गाडी. आता गाडीचा मारला बघा स्टार्टर. आत्ता कशी आलीत बघा, सगळी एक जण येऊन गाडीत बसलीत बघा. आता ह्यो प्रणव साहेब बघा आमचा, तर लगेच स्नॅप टाकायला चालू. स्टोरी पडल्याशिवाय कशी मजा नाही हो. तर म्हणलो गाडी रिवर्स घेऊन आपलं बाहेर काढूया. तर गाडी हळूहळू म्हणलो आता बाहेर काढूया बघा. गाडी काढली बघा अशी बाहेर डायरेक्ट बाहेर. म्हणलं आता जरा कडेला लावूया. म्हणलो पहिला सीट बेल्ट लावायला लागतो. सीट बेल्ट लावला बरं. आमची पोरं येऊन बसलेत बघा. किंवा बघा आमचा रिद्धू कसा हसतोय बघा की. आणि त्या कोपऱ्यात बसल्या बघा रिया, ती काय जरा शांत असते. पण आमचा राजवीर लय आगाव बघा. ही दोघं दिसतात नाही, लय आगाव आहेत बघा. ही दिसते तशी नाही ती. आता म्हणलं चला जाऊया. गणपतीचं नाव घेतलं, चाललो बघा गणपतपुळ्याला. आलो आम्ही हे बघा निळ्यात म्हणलो आता टाकी फुल करायला लागते. आता टाकी गेली फुल. म्हणलो एक फोटो काढूया. फोटो काढला आणि चाललो बघा आता. मस्त अशी ड्रायव्हिंग करायला लागते बघा. तिथनं जरा पुढे आलो आंब्यात म्हणलो आता नाश्ता करायचा. नाश्ता करायला काय हॉटेलमध्ये काय कुठं काय वेटिंग सगळीकडं. म्हणलो आता एक हॉटेल दिसतं इथं, ते जायचं म्हणलो. तोपर्यंत हे बघा रिद्धू यांनी कुरकुरी खायला चालू केलं बघा. अगोदरच कसा खातोय बघा नुसता. सगळी नुसती कुरकुरी खायची बघा. नाश्त्याची सगळी वाट बघाल ती. आता म्हणलो एक जरा असं लांब असा एक व्हिडिओ घेऊ. तेवढ्यात आली बघा मिसळ. तोंडाला सुटलं पाणी नुसतं. कशी दिसते बघा एकदम कोल्हापूर मिसळ. सगळ्यांनी केलं बघा चालू खायला. तर हा काय विषय. तर म्हणलो पोरं म्हणली मामा एक आमचा फोटो काढवा. फोटो काढला आणि म्हणलो चला गाडीत बसा. इथनं आलो पुढे बघा आपला आंबा घाट. घाटात ड्रायव्हिंग करायची मजा वेगळीच बघा. नुसतं स्टेरिंग वळवायचं बघा. इकडं तिकडं नुसतं करायचं. आता नुसता व्ह्यू बघा असा आहे आंबा घाट. नंतर आला बघा आम्ही गणपतपुळ्यात. हे बघा समुद्र दिसतोय बघा कसा आहे. पोरं झालीत खुश बघा. हे बघा गर्दी ढीक. नुसत्या गाड्यांच्या लांब रांगा बघा. पार्किंगला जागाच नाही. बघितलं एका ठिकाणी जरासं पार्किंग होतं, तर म्हणलं आता गाडी लावायची. बघा गाडी लावली इथं. तर आमचा रिद्धू यायचा पळत तर पडला ठसकावून. गेलो बघा एंट्री केली आत गणपतपुळ्यात. तर चालत गेलो आम्ही आत. आज जाऊन बघतो का ही मोठी कमान बघा. आज होता शनिवार त्यामुळे गर्दी भरपूर बघा. पोरं म्हणली मामा इथं रस दिसतोय बघ, रस पाहिजे आम्हाला. आता म्हणलो पोरं एवढं म्हणतात तर म्हणलो रस द्यायला लागतोय. घ्या म्हणलो सगळ्यांना. सगळ्यांनी घेतला रस. आता ह्यो रिद्धू म्हणतो यातला मोठा कुठला आहे तो मला पाहिजे. म्हणलो कुठला पण घ्या. तो पण राजवीरनं केलं बघा चालू. हे आमची रिया बघा हिनं तोपर्यंत पिऊन अर्धा पण केला. आता म्हणलो चला दर्शन घेऊया चला लवकर. म्हणलो गर्दी लय आहे. तोपर्यंत आमचा राजवीर बघा यांची झाली सर्कस चालू. तर रांग लागले त्याचं काय नाही, पण यांची सर्कस महत्वाची आहे बघा. तिथनं पुढं सर्कस आता हळूहळू आलो बघा आम्ही दर्शनासाठी. हे बघा आमचे उंदीर मामा. नंतर आलं बघा गाभार. गर्दी तर बघा किती दिसते.
आता बसलो आरती वेळ घालते म्हटलं बसून घेऊया खाली दर्शन घेऊन आपलं बसलो खाली बघा झुंबर बघितलं का एवढं मोठं आहे कसं दिसतं बघा हे नंतर सिनेमॅटिक व्ह्यू घेतला बघा त्या सगळे म्हणजे 12 वाजता आरती चालू होणार आहे म्हटलं बसून घेऊया तर आम्ही आपलं बसलेलं बघा खाली इकडं मामा बसलेलं आणि चिल्ले पिल्ले आम्ही बसलेलं बघा सगळी तोपर्यंत आरती झाली बघा चालू सगळी उठली तू वर चला म्हणतो उभारू आता आरती संपल्यावर आलो मग सगळे बाहेर इथं काय सगळ्यांचं फोटोशूटच चाललेलं आम्ही पण म्हणलो जरा फोटोशूट करून घ्या तर सगळ्यांना म्हणलो उभारा एकदाच फोटो काढतो पोरं म्हणाले पाय बसते बाबा लवकर काढ तिथनं आलो आम्ही बीचवर काय बघतोय तर काय केवढी गर्दी माहिती आहे का जिकडं जाईल तिकडं सगळी गर्दीच आणि नुसत्या गाड्यांशिवाय काय नाही पोरं म्हणाले ती गाडीवर आम्ही बसणार बघ आम्हाला सगळीकडे फिरायचं आहे तर म्हटलं पहिलं पाण्यात जाऊन खेळून या मग पुढचं बघूया आपण कुठं काय यांचं चालू झालं बघा नुसतं पाण्यात खेळायचं आणि नंतर म्हणली आम्हाला उंटाव बसायचं घेतला मग म्हणलो घोडा गाडीत जरा फिरूया घोडा गाडीत बसलो बघा सगळी काका नुसता हळूहळू नेत होतं काकानं म्हणलं जरा पळावा की जरा लागलं घोडं बघा पळायला आता कुठं मजा यायला लागली बघा जरा काय माणसं पण मध्ये मध्ये येत होती नुसता व्ह्यू बघा की नुसता काय पोरं पवत्यात बघा नुसता व्ह्यू बघून घ्यायचा बघा फिरायला यायचं म्हणलं की गणपतपुळ्यालाच यायचं बघा बाबा नुसतं बघा पोरं नुसती कशी करतात बघा नुसतं पाण्याला म्हणलं इकडं बघा बाबा 2 बोट घेर काय असेल ते मामा काय आमचं शांत बसलेला कुणाला काय बोलत नव्हतं सगळं झालं गणपती मंदिरापासून जरा पुढं आलो पाण्याला म्हणलो जरा खाली उतरून जरा आपला व्हिडिओ करतोस का आता पाण्या गेला खाली म्हणलो असा व्हिडिओ एक चांगला कर बाबा सगळे बघाल ते पाण्याकडे राजूवर म्हणते बाबा टाटा मी पण म्हणलो बाबा टाटाच ती म्हणली सगळ्यांचा एक फोटो घे पाण्याला म्हणलो एक फोटो घे बाबा नंतर राजूवर म्हणलं मला गाडीत बसायचं आहे त्या गाडीत घेऊन चल मग प्रणवला म्हणलो चला आपण जाऊन एक राईड मारून गेलो बघा आता राईड नुसती बघा आमची एवढं झालं प्रणवला म्हणतो तू बसावा चालवायला तुझा एक व्हिडिओ करतो बघा शायनिंग कशी मारतात दोघे जरा पुढे गेल्यावर पाण्या म्हणते जरा एक सिनेमॅटिक शूट घे की जरा त्याचा एक शूट घेतला म्हणलं आता चला जाऊया रिटर्न परत काका हाक माराल तर चला चला म्हणाल तर म्हणलं चला जाऊया आता परत रिटर्न राजूरला म्हणलं इकडं बघावा राजूर कसा बघतोय नुसता बघा चष्मा काय इथनं पुढे आम्ही जाणार होतो आता ड्रॅगन राईडला तर प्रणव आपलं सगळ्यांनी सेफ्टी जॅकेट घालवलं होतं आम्ही आलो बघा आता राईडला हे समुद्राच्या मधोमध नेलेलं बघा बरोबर ही सगळी राईड झाल्यावर आता जायचं होतं जेवायला आम्ही गेलो आता हॉटेल समीर इथं नुसती बघा व्हरायटी नुसते हे बघा नुसती ताट सिस्टीम नुसती व्हरायटी बघा आता आमचं आलं बघा सुरमई ताट कसं दिसतंय हां कसं आहे रिद्धूने घेतलेली अंडागिरी हे बघा प्रॉन्स एवढं सगळं जेवून पोरं झोपलीत बघा निवांत
कारण जायचं होतं आम्हाला पावसला, तिथे काय फार्म हाऊस. आमची गाडी लावली आम्ही तिथं आणि गेलो ऑफ रोड वेहिकलनं. पण रस्ता एवढा बेकार होता काय आमची गाडी चढली नसती. आता हे बघा नुसतं शूट आमचं. आम्ही बसलेलो सगळे मागे. राजवीरचं काय वेगळं चाललेलं, त्याला वाटलं काय नावाच आहे आपण. मग आता आम्ही आलो बघा फार्म हाऊसला. या नुसता व्ह्यू बघा, सगळी काजूची झाडं, आंब्याची झाडं सगळे लावलेले बघा. 8 एकरात एवढं सगळं त्यांनी केलं बघा. मग म्हणलो सगळं आता फिरून घेऊया. खाली फिरलो बघा सगळीकडं. नुसतं वातावरण असलं चालतं की नाही. आणि तिथं का नाही आंबा लागलेलं तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, तो कुठला आंबा आहे तुम्हीच ओळखा. आता ह्यो तर हापूस दिसायला लागला आहे. तर काय सगळ्यांना माहितीच आहे, सगळ्या हापूसच खाते ती. तर हे नुसता आंबा बघा, एकच लागलेला होता का शिल्लक राहिलेला काय माहिती. तिथं दिसला आम्हाला एक काजू, ते पण कच्चं होतं. म्हणलं राहू दे. एवढं सगळं फिरून झालं. आता म्हणलो फोटो एक सगळ्यांचा घेऊया. सगळ्यांचं एक फोटो घेतलं. तेवढ्यात पोरं चढलीत गाडीवर बघा. हे म्हणले आमचा फोटो काढा. म्हणलं फोटो काढावा तुमचं. एवढं सगळं संपवून मग आता म्हणलो घरी जायचं आहे. तर संपला बघा आमचा पहिला ब्लॉग गणपतपुळा.